नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती रिॲक्शन रोहितमध्ये. तर जे काही आता सध्या मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा चालू आहे, तो सध्या मुद्दा जो काही आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचणार आहे आणि गेलेला पण आहे. तर सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलं होतं, टोटल फेटाळलं होतं, कुठलीही याचिका घेतली नव्हती की मराठ्यांना आरक्षण भेटावं. टोटल फेटाळण्यात आलं होतं. परंतु मराठा समाजाचा आक्रोश आणि एकंदरीत सरकारवरती जो काही दबाव जरांगे पाटील साहेबांनी टाकलेला आहे, त्या दबावाखाली अक्षरशः सरकारला नमावं लागलं आणि त्याची जी काही दखल आहे ती सर्वोच्च न्यायालयाला घ्यायला लावली. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालय जे काय आहे ते 24 जानेवारीला याच्यावरती सुनावणी करणार आहे किंवा काहीतरी त्याच्यावरती निर्णय देण्याची शक्यता आहे. त्याच्या अगोदरच 22 डिसेंबरला 22 जानेवारीला तर जे काही श्रीराम प्रभूंचं जे काही स्थापना दिवस आहे त्या मंदिराचं, तर तेही आहेत. स्थापना दिवस म्हणजेच त्याचं काही मोठा उत्सव आहे, तो मोठ्या प्रमाणात तिथे होणार आहे आणि आपल्या देशभरातून कमीत कमी करोडो लोक तिथे जाणार आहेत. तर त्यामध्ये आता सध्या आपल्या महाराष्ट्रामधले जे काही मराठा समाज आहे तो सामील होणार आहे का? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही मराठा समाज आहे आपल्या महाराष्ट्रातील, तो बाटला जाणार आहे का? थोडक्यात तो बाटला जाणार आहे का? काही मुंबईला येतील, काही अयोध्येला जातील, काही मुंबईला, काही अयोध्येला. मग असं जर करत राहिलं तर कदाचित जे काही जरांगे साहेबांनी म्हटलेलं आहे 2 ते 3 कोटीमध्ये आम्ही मुंबईला रवाना होणार आहोत आणि RSSनं एक आता सध्या जाळंसुद्धा टाकलेलं आहे आपल्या नागपूरमध्येच. आता सध्या त्यांची जी काही संत लोक आहेत आणि त्या संतांना पुढे केलेलं आहे. बघा, मुंबईला न येण्यासारखं त्यांचं सध्या जे काही मराठा समाज जे काही इतर मार्गाने इकडे तिकडे कुठं पसरवण्याचं काम चालू आहे, तर तिथे पुढे संतांना का पुढं केलेलं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेच की मराठा समाज अयोध्येला जाणार आहे का? महत्त्वाचं मित्रांनो माझं एक मत आहे की सध्या जरांगे साहेबांनी भविष्य न भविष्य असं मोठं आंदोलन मराठा समाजासाठी उभा केलेलं आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की आतापर्यंत 55 ते 58 मराठा मोर्चे झाले, परंतु सगळे जे काही समन्वयक होते मोठे मोठे, ते पैसे खाऊन आपापल्या ठिकाणी शांत बसले. परंतु मला एकच असा एक माणूस भेटलेला आहे, तुमचा करता धरता आणि तुमचं जीवन जे सुजलम सफलम करणार आहे तुमचं आणि तुमच्या पुढील लेकरांचं, ते मनोज जरांगे पाटीलच करणार आहेत. तर एक सांगतो तुम्हाला, तुम्ही मराठा समाज कधीही श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी जाऊ शकता, परंतु तुम्हाला जे काही पाठबळ द्यायचं आहे मनोज जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे, 20 तारखेपासून आम्ही तिथे मुंबईमध्ये पोचणार आहोत आणि जो काही आता ही पूर्ण 1 जानेवारी ते 20 जानेवारी जो काही 20 दिवस आहेत, ते आमच्या तयारी करण्यासाठी आम्हाला ते पाहिजे होते. कारण आम्ही सुनियोजित पद्धतीने मुंबईसाठी रवाना होणार आहोत. 1 दिवसाचा कार्यक्रम करून परत यायचं नाही. आम्हाला मोठं असं आंदोलन उभा करून मुंबईला ते आरक्षण घेऊनच रिटर्न यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, जे काही पाठबळ आहे ते सर्व मनोज जरांगे 3 कोटीचं सांगितलेलं आहे, तर तुम्ही 4 कोटींनी जावा. जेणेकरून तुम्ही सरकारना पाक निर्जीव करून टाका की त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय उरला नाही पाहिजे. अयोध्यापेक्षा आपल्याला मराठ्यांचा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मराठा आरक्षण खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आज, उद्या, परवा कधीही अयोध्येला जाऊ शकता, परंतु जर तुम्ही एकजूट 20 तारखेनंतर नाही दाखवले, तर खूप सर्वांचं अवघड आहे आणि खच्चन करण्याची बाब आहे. म्हणून सांगतो तुम्हाला, अयोध्येला जाण्यापेक्षा तुम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांना एक संधी द्या. संधी द्या म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहा आणि त्यांच्याबरोबर मुंबईला जा. जेणेकरून आणि शांतते मार्गाने जे काही मनोज जरांगे साहेब सांगतायत, त्यांच्या आदेशाचे पालन करून तुम्हाला भलं मोठं असं जे काही
मराठा आरक्षणाचा मार्ग आहे तो पुढे तुम्हाला न्यायचा आहे. तर हाच आपला मुद्दा होता. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि तुम्ही अयोध्येला जाणार की मुंबईला जाणार हेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि महत्त्वाचं एक जाता जाता सांगतो, भविष्यामध्ये असा मनोज जरांगेसारखा माणूस भविष्यामध्ये विकला जाणारा कधीही तुम्हाला भेटणार नाही. हे माझं मत लिहून घ्या. कारण 58 मोर्चे आतापर्यंत झाले, त्यामधून कुठलंही सक्सेस झालेलं नाही. सगळे त्या मोर्चामध्ये करोडपती लोक झाले. सगळ्यांनी सरकारकडून पैसे खाल्ला. त्याच्यासाठी सांगतो, मनोज जरांगे जे काही माणूस आहे तो अजिबात विकला जाणारा माणूस नाही. त्यांच्या पाठी एक पहाडासारखे आणि हिमालयासारखं तुम्ही उभा राहा, जेणेकरून हे मराठा आरक्षण 100% भेटेल. नाहीतर हे त्यांचं षडयंत्र आता सध्या चालूच आहे की मराठा समाज कसा बाटला गेला पाहिजे. आणि जे काही मनोज जरांगेच्या पाठीमागे जो समाज आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. तर तुम्ही एकजुटीने आणि लाखोच्या करोडच्या संख्येने मुंबईला जाल याची अपेक्षा करतो. आणि शांततेच्या मार्गाने आरक्षण घेऊनच याल अशीही अपेक्षा करतो. जय भीम, जय शिवराय.